नमस्कार. आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट होणारी अशी रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग आपण करून बघू. आज तुम्हाला दाखवणार आहे टोमॅटोची चटणी करून दाखवणार. तर ही रेसिपी झटपट अशी होणारी आहे, तर माझी रेसिपी शेवटपर्यंत बघा. इथं आपण रेसिपीला लागणारं साहित्य बघूया. इथं हिरवेगार मी 4 टोमॅटो घेतलेत, अर्धी वाटी तीळ घेतले, 6-7 हिरव्या मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर घेतले, लसूण 20 पाकळ्या लसूण घेतले, चवीनुसार मीठ घेतले. इथं आपण टोमॅटो बारीक एकदम चिरून घेऊया, कारण आपल्याला भाजायला पण चांगले सोपे पडते, म्हणून आपण टोमॅटो एकदम बारीक चिरूया. इथे माझे बघा टोमॅटो पण चिरून झालेला आहे. आपण आता इथं कढई गरम करायला ठेवली आहे. तीळ भाजून घेऊया आपण. चांगले खरपूस असे तीळ भाजायचे आहेत आपल्याला. तर इथे बघा माझे तीळ पण भाजून झालेले आहेत. आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकूया. इथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आता आपण हिरव्या मिरच्या भाजून घेऊया. चांगल्या खरपूस अशा भाजून घ्यायच्या, म्हणजे तिखट लागत नाहीत हिरव्या मिरच्या. इथं म्हणजे हिरव्या मिरच्या पण भाजून झालेल्या आहेत. आपण काढून घेऊया. आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊया त्याच्यामध्ये, आणि आपण टोमॅटो पण भाजून घेऊया. चांगले असे खरपूस मऊ होईपर्यंत भाजायचं आहे टोमॅटो, म्हणजे आपल्याला कुटाय पण छान लागते आणि चवीला पण छान लागते. इथं आता मी खलबत्त्यामध्ये तीळ कुटून घेणार आहे अगोदर, कारण टोमॅटोन ते टाकलं की म्हणजे चेचलं जात नाही, म्हणून अगोदर तीळ भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे वाटून घ्यायचे आहेत. मोठे मोठे वाटायचे आहेत, आपण एकदम बारीक पण वाटायचे नाहीत. इथे बघा मोठे मोठे असे तीळ जाडसर असं वाटून झालेलं आहे. आपण आता ह्याच्यात टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, चवीनुसार मीठ ह्याच्यात सगळं टाकून घ्यायचं आहे, आणि याला मोठं मोठं असं चेचून घ्यायचं आहे. चेचल्याने असं खलबत्त्यात खूप छान चव येते चटणीला. हे बघा असं जाडसर माझं कुटून झालेलं आहे. इथे बघा माझं कुटून झालेले आहे चटणी असं मोठी मोठी. याच्यात आता तेल पण कमी लागते. डब्याला पण तुम्ही टिफिनला देऊ शकताय, आणि हेल्थसाठी पण खूप छान आहे, आणि खूप अशी म्हणजे चविष्ट लागते चटणी ही. हे बघा इथं माझी चटणी करून झाली. आपण सर्व बाउलमध्ये काढून घेऊया. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इथं माझं बघा जेवणाचं ताट पण तयार आहे. असंच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.